नक्कीच मंचावरती आपण पाहतो संजयजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आमचे आज जुने दोस्त आम्हाला मिळाले. वैभव गलंडे सर चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत. दोस्ती ट्रॉफी पहिल्यांदा अगदी टेंभोडेच्या मैदानावरती भरवली आणि त्या स्पर्धेला अगदी लीड होस्ट करण्यासाठी त्यांनी आम्हाला निवडलं होतं. आज या स्पर्धेसाठी देखील त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्यानंतर मधोमध एक भेट आणि आजची भेट. चला स्पीडअप करा अशी विनंती, थोडं फास्ट घ्या, थोडं जलद गतीनं घ्या आणि लगेचच आपण डावाची सुरुवात करायची अशी तुम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे. राजेशजी पाटील साहेब कानपोली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये आपल्याला जरूर आर्थिक धनराशी आलेली आहे. त्यांचे आम्ही नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतो. चला स्पीडअप करा, थोडंसं एंटरटेनमेंटसाठी आम्ही केलं. बाकी सगळे अगदी परिचयाचे झाले. आता कानपोलीचे चेतन गायकर, आदित्यचे मामा, त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचंय. या मंचावरती आपलं स्वागत आहे. येस आहे तिथे उपस्थित आहे, तेच आपलं देखील आम्ही नक्कीच स्वागत करतोय. चंद्रकांत मध्ये साहेब आता इथे आपण पाहतोय थोडासा ते विश्राम घेण्यासाठी चाललेले आहेत, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत ते हलणार नाहीयेत याची हमी आहे. ओव्हर द विकेट ना बॉल गॅप मधून खेळायचा प्रयत्न, फिल्डर पाठलाग करतात. ओ वॉट अ फील्ड, तेजसचा जबरदस्त प्रयत्न आपण पाहिला. चांगली फिल्डिंग देखील त्याच्या माध्यमातून या बॉलवरती आपण बघतोय. आता अगदी आपल्याला अकाउंट ओपन होत असताना सिंगल, त्यानंतर सिंगलचा प्रयत्न आपण पाहिला. दुसरा धावेचा प्रयत्न नव्हता तिकडे, कारण थोडं सन्मानजनक खेळायचा प्रयत्न राहिला. स्ट्राईक एंडला सागर गेलेत, स्ट्राईक एंडला कृष्णा मात्रेला आपण पाहतो. आता इथून खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील तयार. ओव्हर द विकेट हा बॉल पंचांकडे लाऊडली अपील, बिग विकेट लॉस आणि बॅटर बाद होतोय. पहिला धक्का श्रीकृष्ण नागझरी संघाला. आज जवळपास 5व्या रात्रीमध्ये आपण पाहतोय की आपण जो अल्पहार घेतला त्याची व्यवस्था ज्यांनी केली ते आमचे सगळ्यांचे लाडके अरुणजी मते, त्यानंतर आमचे रोहिदास मते, या सगळ्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. भरपूर चांगली सुविधा आणि आज या स्पर्धेला जे चांगलं मॅनेज करतायत आणि चांगलं लीड करतायत ते आमचे सगळ्यांचे लाडके कुमार जितू मते. इथे आपण पाहतोय आज कॅशर अकाउंटंटची भूमिका त्यांची आहे आणि आपण त्यांना पाहतो आज या स्पर्धेसाठी जरूर ते देखील उपस्थित आहेत. यंदा कर्तव्य आहे. ट्रेनवरती धावायला आता ही बुलेट ट्रेन तयार आहे पटरीवरती धावायला, परंतु परिस्थिती थोडी खराब आहे. ते म्हणतात ना, कोणी घर देतं का घर. चला काय हरकत नाहीये, जुलून येते रेशीम गाठी. काढतो यार. यॉर्कर लेनचा बॉल, खोला टाकलेला चेंडू आहे. 1 रन घेतलेले आहे, सिंगल सहज प्राप्त करत असताना आपण पाहतोय. टोटलला 1 धावसंख्या वाढेल, 3 धावा धावफलकावरती, 1 गड्याचा मोबदला जरूर पाहायला मिळतो. सागर आणि निक्षय 2 फलंदाज. बॉलिंग मार्फत भूषण पाटील पहिलं षटक घेऊन शिवशंभो तळोजे मजकूर संघाच्या माध्यमातून. भूषणच्या आतापर्यंत 3 बाईक ॲज अ बायकरमॅन म्हणून नक्कीच तो टॅग आपल्या छातीवरती बिंबवतोय. एक चांगला खेळाडू आहे तळोजे मजकूरचा. ओ वेगवान बॉल, आउट शाउट. अपील साकारली होती, पंच फेटाळतायत. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. तीन आपण पाहतोय धावा धावफलकावरती आहेत, 1 गड्याचा मोबदला. शिवशंभो तळोजे मजकूर संघ रिसेंट आपण पाहिलं विगरच्या नाईट मध्ये ते रनरअप ठरले, फायनल खेळले होते, परंतु बराच प्रवास त्यासाठी त्यांनी केलाय आणि बरेच दिवस देखील त्यांनी म्हणेन की प्रतीक्षा केली आहे या गोष्टीसाठी. पॉवर फिल्डिंग चांगली, रन घेण्याचा प्रयत्न आहे. निक्षयवरती हा मी म्हणेन की डोळा आहे, प्लॅन होता हा पूर्णपणे, परंतु निक्षय देखील आपण पाहतोय तितक्या म्हणेन की गोष्टींसाठी परिचयाचा. कच्चा गुरुचा चेला तो देखील नाही आहे. 4 धावा धाव फुलकावरती, स्ट्राईक त्याच्याकडे असेल. गोलंदाजीच्या मार्गवरती भूषणचा शेवटचा बॉल आणि समोरून आपण पाहतोय खेळाडू तयार गोलंदाजी करण्यासाठी. लास्ट बॉल, पॉवर प्ले, फुल टॉस लेंथ आहे, हातामध्ये कॅच.
नो बॉलची मागणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करतायत स्क्वेअर लेग रेफरी. परंतु जबरदस्त कॅच पकडली तिकडे. फिल्डरचं विशेष कौतुक आहे. शॉट खेळत असताना पाऊल पाहतोय. हा चेंडू तिसरे पंच आपल्यासोबत जॉईन आहेत. इट इज अ फेअर बॉल आणि विकेट. हा मोठा धक्का. निक्षयचा डाव संपला. शिवशंभर तोलोचे मजकूरला सफलता मिळाली. फलकावरती धावा 4 असताना दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला पहिल्या क्रमांकाचं षटक. पावपरेचा खेळ संपलाय आणि आता संघ अडचणीमध्ये नागझरी. दरम्यान ज्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहिली, देवेंद्र पाटील देवलोली माजी सरपंच आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या वतीने तब्बल 3,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सरपंच ग्रामस्थ मला चषक कानपुलीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि आभार. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करेल. हा मोठा धक्का आपण पाहतोय ते बसलाय बॅटिंग करत असताना. आणि इथून आता पाहायला मिळेल अगदी 4 धावा असताना अगदी 2 विकेट आपण पाहतो फलंदाजाच्या. आता इथून जरूर पडलेले आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये योगेश म्हात्रे मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. दुसऱ्या बाजूला सागर, तो देखील चांगला खेळाडू. धावा बनवाव्या लागतील. इन्व्हेस्टमेंट हा एक महत्त्वाचा भाग राहील. 4 धावा धावफलकापती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळाला. भूषणचं षटक. धावा फक्त खर्च केल्यात 4 आणि 2 मोठ्या विकेट भूषणला मिळाल्यात. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर योगेश आणि त्यानंतर योगेश सोबत सागर हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. जरूर सामना खेळण्यासाठी तयार राहतील. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी निवड झालेली आहे, ती म्हणजेच प्रथमेशची. प्रथमेश ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी जरूर पाहायला मिळेल. आणि सामना करायचा तो म्हणजेच सागरचा. नागझरी देखील ताकदवर संघ आहे आणि सर्वच मजकूर देखील आपण पाहतो तेवढाच चांगला संघ आहे. यावेळेचा बॉल फटका खेळलाय. गॅप शोधली आहे. कोणी नाही आहे. स्टेडीच्या रिझनला सागरच्या बॅटमधून जोरदार प्रहार आणि चौकार. तर बॅटिंग या अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे आता बॅटिंग करण्यासाठी आणि स्पेशली धावाची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 1 धाव पाहायला मिळते. सेकंडचा कॉल राहील का? स्ट्राईक एंडकडून आपण पाहिलं तर योगेशचा जरूर होकार आहे, परंतु समोरून सागर मात्र नकारतात त्या गोष्टीला. कारण त्यांना माहिती आहे की विकेट पडल्याच आता विकेट वाचून खेळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तेच घडलं अक्षरशः मैदानामध्ये. या बॉलवरती आपण पाहतो की अगदी आता एक सिंगल आले. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न बॅटिंग युनिटच्या माध्यमातून 2 फलंदाजांच्या अंतर्गत पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती 9 आहेत. 9ला 2 विकेट. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू समोर योगेश. ओ यावेळेचा बॉल नो बॉल कॉल. फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप केलं लेग स्लिपला. रन घेण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. फ्रीडची संधी राहील नेक्स्ट बॉल वरती. धावफलकावरती धाव नो +1 अशा 2 आणि टोटलला 11 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात आपल्याला. बॅटिंग करत असताना पहिला आपला नागझरीची पहिली इनिंग आपण पाहतोय, ज्यामध्ये
औपचारिकता त्यांना बॅटिंग स्वीकारावी लागली आहे आणि समोरून आपण पाहतोय तर तळोजा मजगूर संघ गोलंदाजी करताना आपण पाहतो. ड्रेस कोड सेम आहे दोन्ही संघांचा. सामना आपण पाहतो दोघांमध्ये आणि इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जिंकणारा संघ खानावच्या विरोधामध्ये खेळणार आहे. ओ चांगला चेंडू आहे, टप्पा पडला आहे, त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि चांगल्या चेंडूची आपल्याला जरूर फेकी पाहायला मिळाली आहे. सुंदर असा बॉल, वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. कोणती चूक नाहीये, निर्धाव चेंडू आपण बघितलाय. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला. अखेरचा आपण जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स होता. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 11 धावा त्यांनी जमा केल्यात, 7.3 त्यांची सरासरी. यावेळेचा बॉल पंचांकडे मोठी अपील, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न तिकडे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तो निर्णय आता मात्र तिसऱ्या पंचांकडे पंच सुधीर पाटील सर सोपवत आहेत. वॉर रूम मध्ये रनआउटसाठी आपण जरूर चेक करू. क्रुशल मोमेंट आहे, न्यूट्रल डिसिजन सगळ्यांना मिळेल. इट इज क्लोज. आता हा निर्णय एकाच स्वप्न कदाचित बिघडवेल आणि निकाल OUT आउट. बॅटर बाद. धक्का बसतोय बॅटिंग करत असताना नागझरीला. धावचितच्या स्वरूपात योगेश मात्रेचा डाव संपलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये प्रवीण काठे आता मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी जरूर पाहायला मिळतील. खेळाडू चालू आहेत मैदानामध्ये. ॲज अ बॅट्समन म्हणून प्रवीणला संधी मिळाली आहे आता बॅटिंग करण्याची. 11ला 3 विकेट पडलेल्या आहेत. स्ट्राईक प्रवीणकडे राहील. धाव फलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच आता जरूर पाहायला मिळतात फक्त 11. ओव्हर क्रमांक 2 मध्ये डाव सुरूया म्हणजे खेळाचा पूर्वाचा मध्यांतर आता इथे आपण पाहतोय 2 चेंडू झाल्यानंतर जरूर होणार. अथळ मात्र शंका नाहीये. फुलटॉस लेंद आहे, पिक केलं बॉलला. ऑन साईडला कॅचची संभावना. आणखीन एक विकेट, अजून एक धक्का. तळोजे मजकूरला यश आणि प्रथमेशच्या खात्यात आपण पाहतोय अजून एक विकेट मिळाली आहे. हा मोठा धक्का. अजून एक आपण पाहतो आता विकेट इथे प्राप्त झाली आहे. नागझरीचा प्रवीण मात्र अगदी निराश नजरेनं हताश मनानं माघारी परतलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता इथून प्रशांत काठे मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक. बॉलर प्रथमेश म्हटलं तर चांगला गोलंदाज आहे. मग गातागावन 11 तळोजा मजकूर संघ असेल, बापा मोरिया 11 संघ असेल, या संघामधून सातत्यानं चांगलं कार्य ॲज अ बॉलर म्हणून या खेळाडूनं सारखं आणि अगदी आपण पाहिलं की नितांत दाखवलेलं आहे आणि तोच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पाहायला मिळेल. रन घेत असताना सिंगल प्राप्त, 1 धाव आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय की ओव्हर क्रमांक 2 ज्यामध्ये 6.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये राखत असताना बॅटिंग झाली आहे. 12 धावा, 12ला 4 विकेट. बॅटिंग करतायत श्रीकृष्ण नागझरी संघाचे खेळाडू. टीमला सुद्धा शुभेच्छा आणि स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. सतीशजी म्हात्रे नागझरी यांच्या वतीने, ते सुद्धा एक आयोजक आहेत आणि त्यांच्या वतीने इथे स्पर्धेसाठी शुभेच्छा. त्यांचं इथं आगमन देखील झालंय. त्यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. सतीशजी म्हात्रे साहेब नागझरी या मंचावरती आपलं स्वागत आहे. 12 धावा आणि 12 धावांवरती 4 गडी आतापर्यंत गमावले गेलेत. इथून आपण पाहतोय आता शेवटचे 12 बॉल बाकी आहेत टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे 2 फलंदाज प्रशांत सागर
दोघांवरती मोठी जबाबदारी. एक आता स्ट्राईक रेट 100चा, एक 120 स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय सागर. गोलंदाजीच्या मार्कवरती जय मोरे आता ॲज अ बॉलर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. शिवशंभ तोळचे मजकूर संघाच्या वतीनं आणि दीपक फर्टिलायझर एंडच्या माध्यमातून बॉलिंग होतीये. खानावचे आमचे विलासजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती विलास पाटील साहेब आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा अशी विनंती आहे तुम्हाला नम्रतेची आयोजकांची. डिफेन्स केलं हलक्या त्यानं सॉफ्ट हँडनं खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत पॉईंटमध्ये कोणतीही चुकी नाही आहे. सहज इझिली आपण पाहिलं की बॉलला कॅच करत असताना फेकी चांगली झाली. रन धावफलकावरती 13. राघोजी पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय कानपोलीचे. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती येऊन आपण स्थान ग्रहण करायचं आहे, आसन ग्रहण करायचं. आपलं स्वागत आहे. मॅचकडे आपण जरूर जाऊया. 13 धावा धावफलकावरती, 13ला 4 विकेट. बॉलिंग मार्फत गोलंदाज जय मोरे हाही चांगला खेळाडू आहे, चांगला घाटणीचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल फटका हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेटला फिल्डर, कोणती चुकी नाही आहे आणि अजून एक धक्का. खेळाडू बाद होतोय. तेजसनं चांगला झेल तिकडे कॅरी केला मिड विकेटला आणि आणखीन एक खेळाडू आपण पाहतोय माघारी परततोय नागझरीचा. अगदी अक्षरशः हारता हारता जिंकलाय आणि चांगले खेळलेत भरपूर. मग ती लढाई व्यर्थ न जावा यासाठी आता धावांची इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्वाचं आहे. जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. सेकंड राऊंडला आपण खेळतोय. नॉकआउट स्टेज आहे, लीग स्टेज नाहीये, त्यामुळे धावांची इन्व्हेस्टमेंट महत्वाची राहील. सिंगल खेळलेत ऑन साईडच्या दिशेमध्ये. 1 रन तिकडे पाहायला मिळते. सिंगलनं धावसंख्या पुढे. टोटलला नवीन आकार. एकूण धावसंख्या 14. 14 रन. लॉस ऑफ 5 विकेट. आतापर्यंत 9 चेंडू फेकले गेलेत या ओव्हरमधून. 4च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी जय मोरे. भरपूर चांगली गोलंदाजी तशी आपण इथे एन्जॉय करतो मॅचमध्ये. यावेळचा बॉल एज लागली आहे. फर्स्ट स्लिपला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. बॉलच बॅक पहा तिकडे. आता हा फायदा मिळेल. लगेचच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, परंतु तिथे रनआउट आहे की नाही यासाठी पंच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवत आहेत. याची चाच पडताळणी केली जाईल. वॉर रूममध्ये आपण अगदी निर्णय पाहूया काय झालं नेमकं. 1 धाव तरी कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल होता आणि आय थिंक ती धाव देखील कदाचित कंप्लीट झाली. त्यानंतर पुन्हा बॅक आलंय. आता इथे काय घडलं हे पाहायचं आपल्याला. इट इज आउट. विकेट. लाईन क्रॉस पूर्णपणे नाही आहे. बॅट आपण पाहिली तर थोडी मागे राहिली आहे त्या रेखापट्टीच्या आणि आता इथून परतावं लागेल ते म्हणजेच फलंदाज धनाजीला. तर कृष्णा दवणे पिसारवे या आले असतील तर यावे व्यासपीठावरती. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. तसेच संकेतजी पाटील साहेब, बंडू गायकर आणि त्यांच्या समवेत आमच्या अतिथीगण म्हणजेच बंडू गायकर साहेब यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचं. संकेतजी पाटील साहेब आपण देखील या मंचावरती आणि कृष्णा गायकर सर आपण देखील या. ओ द विकेट. हा बॉल केतन गायकर. यस, केतन गायकर साहेबांना विनंती आपण देखील यायचं मंचावरती.
सेकंडचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळाली. तेजस न आपण पाहिलं की लास्ट अगदी टाइम चांगला खेळ दाखवला नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन. आणि आता 2 धावा देखील आपण या बॉलवरती बघितल्या. 2 धावसंख्या पुढे 17 वरती टोटल संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 17ला 6 विकेट. शेवटचा यावेळचा बॉल आपण पाहतोय. तिकडे धावा चोरण्याचा धाडस आणि अशा पद्धतीनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 19 धावा झाल्या 3 षटकांचा खेळ. सरासरी 6.33 आहे आणि 6 विकेट हातातून गमावल्यात नागझरीनं. चला टीम मीटिंग नको मैदानामध्ये. तळोजा मजकूर लगेच आपला बॉलर तयार ठेवा आणि लगेच आपण इथून पुढचा डाव सुरू देखील करायचा आहे अशी तुम्हाला नम्रतेची विनंती आमची. जास्त वेळ घेऊ नका अशी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. मास्कड मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन जरूर आता मैदानाच्या आतमध्ये. एकोणीस धावा धावफलकावरती. 19ला 6 विकेट. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती पाहायला मिळेल आपल्याला. बॉलिंग मार्फत गोलंदाज तयार आहे. नागझरी वर्सेस तळोजे मजकूर अशी मॅच आपण इथे एन्जॉय करतोय. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक हँडला फलंदाज तयार राहील. स्ट्राईक प्रशांतकडे आणि नॉन स्ट्राईकला रोहन मात्रे. 2 मध्ये 4चं योगदान. 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय सध्या मैदानामध्ये. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. डेथ ओव्हरचं षटक आणि डेथ ओव्हरला आपण पाहतोय फेस करायचं आहे ते म्हणजे रोहनला स्पिनरला आहे का. हो चांगली गोलंदाजी आहे बट लाईन थोडा विस्कलीत. अंपायरचा कॉल की हा वाईट बॉल आहे त्यामुळे अतिरिक्त 1 रन आपण पाहतोय की टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि राऊंड फिगरमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजेच टोटल 20 आता इथे झालेल्या आहेत. पुढचा बॉल असेल. या षटकाला कॅपिटलाइज करावं लागेल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. हाही बॉल पंचावर आलेत. याही बॉलवरती आपण पाहतो की वाईडचा कॉल. अतिरिक्त 1 रन आपण पाहतो टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू तयार राहील. पुढचा चेंडू फ्रंट फुटला येऊन खेळले आहेत. फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. 1 रन आपण पाहतोय सिंगलच्या स्वरूपात. संख्या फलकावरती टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता 1 न वाढलेली धावसंख्या 22 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातून अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. किमान मी म्हणेन की 24 बॉलमध्ये 40 पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये किमान 3 सिक्सर जरी आले तरी 40 पर्यंतची सन्मानजनक धावसंख्या उभी राहील. यात काही मात्र शंका नाही आहे. समोरचा फलंदाज देखील सज्ज राहील खेळण्यासाठी. हो या वेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा पडला. वळण चांगलं बॉलला आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. वाईड साठी रिव्ह्यूची मागणी आहे. DRS ची मागणी आहे. फेअर बॉलचा इशारा आहे पंचांचा. लिगल बॉल गृहीत धरला जाईल. डीपिंग वाईड लाईनच्या भरपूर आतमध्ये आहे. पुढचा बॉल खेळाडू तयार राहील. ओ या बॉलला पहा. चांगली स्टंपिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. काय घडलंय नेमकं हे पाहायचंय. धाव घेत असताना तोपर्यंत खेळाडू नक्कीच चेंडू कलेक्ट कदाचित झाला नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे. सो आपण पाहतो इथे खेळाडू सेफ आहे. या बॉलवरती सिंगल जरूर पाहायला मिळाली.
22ची धाव आपण पाहतोय आणि धावसंख्या जर आपण बघितली तर आपल्याला जरूर आता पाहायला मिळते ती म्हणजेच 23 वरती गेलेली आहे. चला स्पीड अप करा, थोडं फास्ट घ्या, थोडं जलद गतीनं घ्या प्लीज. इथे हा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. अतिरिक्त रन आता एक एक्स्ट्राच्या माध्यमातून संख्या फलकावरती अतिरिक्त एका धाव्यानं आता इम्पॅक्ट पडेल थोडासा. धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळतात. 3 चेंडू बाकी आहेत अजून देखील. वाईट बरेचसे चेंडू आलेले आहेत. पुढचा बॉल फ्रंट फुटला जाऊन खेळायचा हा प्रयत्न होता. इथे देखील आता मिस झालेत हा फटका. धावा बनवायच्यात, किमान 1 ते 2 मोठे फटके आता हवेत. आपण याची चर्चा केलेली आहे, परंतु संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आता आणि थोडासा बाकफुटला देखील पाहायला मिळतोय. स्थगित धावसंख्या 24 वरती. यावेळचा बॉल पहा, अगदी तिकडे खेळाडू पोहोचलेत की नाही आता हा प्रश्न. पंचांचं बोट आकाशाकडे. धावचीत एक फलंदाज बाद होईल. सेकंडलाच बॉलला आली विकेट आणि धावचीतच्या स्वरूपात एका खेळाडूचा डाव संपला. शेवटचा बॉल. असं वाटलं की मोठा शॉट येईल, परंतु नाही. 2 ते 3 वाईड आले या षटकातून, परंतु त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय अगदी डाव संपलाय पहिल्या डावला 24 धावा टोटल बनलेल्या आहेत आणि 25 धावांचं आव्हान आपण पाहतोय आता जरूर पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजेच सेकंड आपला असणारा. चला खानाव संघ आपण तयारीत राहायचं आता, कारण इथून जिंकणारा संघ तुमच्या सोबत खेळेल याची आपण नोंद घ्या. गाठायचा आहे. आवश्यकता आहे 25 धावसंख्येची.
लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, मात्र त्यामध्येही संघर्ष चांगला पाहायला मिळू शकेल टीम नागझरीकडून. दोन्ही मॅचमध्ये दर्जेदार गोलंदाजी प्रस्थापित केली इथे. विशेष करून रोहिदास पाटील शेवटचं षटक करतानाच असताना जी काही गोलंदाजी आपण पाहिली स्लॉगरमध्ये, भूषण पाटील आणि जय मोरे ही जोडी मैदानामध्ये असेल. मात्र आवश्यकता 25ची आहे 24 बॉलमध्ये. येस, आपण करूयात सन्मान. काही सन्मान बाकी आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही आमंत्रित करतोय राघव पाटील साहेबांना की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. राघव पाटील साहेब, आपण या आपला सन्मान घेण्यासाठी. इथे सन्मानित केलं जाईल. गावदे क्रिकेट संघ कानपोल यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला जरूर संपन्न होताना पाहायला मिळते आणि बरेचसे मान्यवर प्रवर्ग आज या स्पर्धेसाठी आपण पाहतो की हिस्सा म्हणून जोडले जात आहेत. प्रत्येकानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलेलं आहे आणि त्यापैकी एक नाव आहे, या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व आहेत राघव पाटील साहेब, यांचा आपण इथे सन्मान करतो. त्यानंतर यापुढील सन्मान आपण करणार आहोत आमचे भावेशजी मडवी साहेब नागझरी. मी यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. यापुढील सन्मान केला जाईल. नागझरीचे भावेश मडवी यांना मी ते आमंत्रित करतो. आपण या आणि आपण आपला सन्मान स्वीकारा अशी तुम्हाला नम्रतेची आमची विनंती आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण इथे पाहतोय, आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिस्टियन क्रित्या 11 खानाव संघ आपण पाहतोय, वाट बघतोय की आता इथून कुठला संघ आमच्या भेटीला येईल आणि इथून होणारा जो सामना आहे तो पुढचा सामना खानाव आणि इथून जिंकणारा संघ यांच्यामध्ये असेल. ही होती सन्मान. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, आवाज ऐकूयात पनवेल समालोचक असोसिएशन सो मच आकाश. मॅचमध्ये आवश्यकता आहे 25 धावसंख्येची. एक लोकसोर मॅच जरूर आहे, मात्र गोलंदाजी मार्ग होते आकाश, जिथून मात्र पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा जास्तीच्या विकेट आल्या तर मात्र मॅच जबरदस्त पाहायला मिळू शकेल. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर भूषण आणि जय मोरे अगदीच चांगल्या लयमध्ये आहेत. पहिल्याच बॉल स्ट्रोक चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक सज्ज. बाउंड्री लाईनच्या नजदीक या ठिकाणी कॅच पकडली जाते आहे. भूषण पाटीलचा इथे खेळ समाप्त होतोय. तसं काही घडलं नाही मैदानावरती. सुरुवातीलाच विकेट प्राप्त केली आहे आकाश या गोलंदाजाने. आता नागझरीने केलेला स्कोर या मॅचमध्ये मात्र पहिल्या ओव्हरमध्येच आपल्याला समजू शकेल की तिथून मात्र या स्कोरला गवसली घालत असताना पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये आणामारी होईल की विकेट प्राप्त केल्या जातील. बालूराजाला स्ट्रायकिंग केला. आकाशचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट. तिथून मात्र सुरुवात चांगली झाली आहे. शुभ संकेत मिळालेत नागझरी टीमसाठी. डावखुरी हाताने पुन्हा एकदा चांगला बॉल, त्यावरती हाफ ट्रॅकरला उडवला नाही तर पाठवला सीमारेच्या बाहेर. आलाय षटकार, आल्याला ठोकलाय बालूराजच्या बॅटमधून षटकार. लगेचच या ठिकाणी आपण पाहिलं तर कार्यात्र प्रेशर क्रिएट होऊ दिलं नाही आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. लगेच तर प्रत्युत्तर दिलं इथे मात्र बालूराजेने. आता मात्र या ठिकाणी समीकरण बनेल. येणारे चेंडू असणार आहेत ते मात्र 22-19 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्कोर कार्डवरती धावा लावणं आवश्यक होतं टीम नागझरीला. लावता आल्या नाही. मात्र आता पुन्हा एकदा चांगला लेट कटचा फटका होता, त्यावरती क्षेत्ररक्षक आला. तिथून मात्र या ठिकाणी चेंडू फेकी होईल. तोपर्यंत खराब फेकी आली. योगेशला चेंडू बॅकअप देता आला नाही. एकीचं परिवर्तन दुसरीमध्ये झालं, दुसरीचं तिसरीमध्ये झालं. आधी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्यामध्ये असं क्षेत्ररक्षण केलं तर मात्र माघारी व्हावं लागेल टीमला. याच दरम्यान आपण पाहतो नुकताच उपस्थित झालेले आमचे अतिथीगण राघवशेठ पाटील, एक प्रसिद्ध उद्योजक,
यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 3,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आम्हाला आलेलं आहे. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. 9 धावा धावपलकावरती आहेत. 25 धावांची आवश्यकता असताना फिल्डिंगमध्ये थोडीशी या ठिकाणी चुकी केली होती. त्यानंतर मात्र हा चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला आहे. ऑनसाईडला डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फक्त एकच धाब्यावरती रोखला आहे. एका धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पडली दुहेरी अंकामध्ये. 4 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावसंख्येवरती. एक षटकार जरूर आला या षटकामध्ये. त्यानंतर तिहेरीची आली धाव, सिंगल आली आहे. 20ला 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. आमचे स्कोरर मित्र आयुष आणि पियुषी जोडी मैदानामध्ये आहे. मॅचमध्ये स्कोरिंग करते. खूप चांगली स्कोरिंग पाहायला मिळाली आत्तापर्यंत. ऑफलाईन ऑनलाईन स्कोरिंग पाहायला मिळते. डिजिटल स्कोरिंग आयुषच्या माध्यमातून. दोन्ही बाचे आहेत आकाश शेळके यांचे. आज टेनिस क्रिकेटमध्ये चांगला स्कोर कार्ड त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आपल्यासाठी. 11 धावा लागलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्याने 5 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. पुढील बॉल जयसाठी आहे. उंची आहे बॉलला. मिस्टाविंग फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या क्षणाला झेल पकडला इथे. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. धावा झालेले एका षटकामध्ये 2 गडी बाद. 11 धावा, अजूनही 14 धावांची आवश्यकता. ची आवश्यकता आहे. कानाव टीम तयार आहे. कोणता संघ त्यांच्या समोर जाण्यासाठी असणार आहे. मात्र ॲडव्हान्टेज खूप मोठा तलोजा मजकूर टीमला आहे. कारण 18मध्ये 14 करायचे आहे. 2च विकेट पडलेल्या आहेत. कुणाल आणि समर बालूराजी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज योगेश म्हात्रे पाहायला मिळेल. फार मोठा अनुभव जरूर आहे. आता चेंडू जास्त आहेत, धाबा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये टिचून गोलंदाजी करावे लागेल. एखादं कमी धावा संख्येचं षटक त्यानंतर विकेट्स प्राप्त कराव्या लागतील तरच तलोजा मजकूर टीमवरती तुम्ही इथे प्रभाव पाडू शकाल. अन्यथा ही दोन्ही फलंदाज तेवढे अनुभवी पाहायला मिळतात मैदानामध्ये. कुणाल आणि बालूराजे त्याच्या बॅटमधून एक षटकारी पाहिला आपण. योगेशच्या गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आपल्या गोलंदाजीवरती फिल्डिंग सजवत असताना पाहायला मिळतोय. मात्र कमी धावसंख्या इथे रोखायची आहे. 18 बॉल बाकी आहेत आणि 14ची आवश्यकता असताना जी गोलंदाजी तलोजा मजकूर टीमने केली तशीच विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्यावरती इथे डायरेक्ट हिट केला आहे. मात्र पाहूया, सिंगल तर काढले तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलेलं आहे रनआउटसाठी. मात्र पाहूया विकेट मिळते की धाव होते. येस, धाव आहे इथे. बॅट आली पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाजाची. एक सिंगल इथे पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. 12 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. टिचिंग गोलंदाजी तर केली जात आहे. मात्र धावा आता भरपूर कमी वाटायला लागल्या. जसजसा खेळ पुढे सरकेल तसतसं इक्वेशन मात्र इथे धावा कमी आणि चेंडू जास्त असं होत चाललं आहे नागदर टीमसाठी. कारण मागच्या ओव्हरमध्ये आलेला षटकार तिहेरीच्या धावा त्यामुळे मोठा ॲडव्हान्टेज निर्माण झाला आहे तलोजा मजकूर टीमला. पुढचा बॉल इथून मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये. डिफेन्सिव्ह फटका होता, पायावर आदलला. पंचांचं बोट आकाशामध्ये. कुणाल पाटीलला माघारी जावं लागेल. बारावरती 3 विकेट्स. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये तेजस पाटील. बालूराज एक चांगला फलंदाज आहे, त्याच्यासाठी स्ट्राईक देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने योगेश आणि नागझरीच्या बाजूने विचार केला तर मात्र त्यांनासुद्धा आता ॲडव्हान्टेज निर्माण होऊ शकेल.
पेटाली संघाचे खेळाडू सुद्धा तलोजा मजकूर टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. प्रथमेश मोस्ट वेलकम. मयूर राजेसुद्धा आलेले आहेत, लिजंड खेळाडू. मात्र मॅच त्यांच्या आवाक्यामध्ये आली खरी आहे. मात्र पाहूया, अजूनही विकेट प्राप्त झाल्या, डॉट बॉल आले तर मात्र मॅच चांगली होऊ शकेल नागझरी आणि तलोजा मजकूर टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा. 13ची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू झालेले आहेत 2. पुढील चेंडू असेल फलंदाज तेजससाठी. बालूराजे मात्र शांत आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 मध्ये 11 धावा बालूराजेच्या बॅटमधून आलेत. टोटल स्कोर 12 वरती आहे. पुढचा बॉल ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय अवांतरचा. लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. त्यावरती मिळतील अवांतरच्या सिंगलच्या स्वरूपात 1 धाव आणि धावा झालेल्या आहेत 3 गडी बाद. 13 धावा. अर्ध्याहून जास्त पल्ला गाठलाय कारण आवश्यकता आहे 25ची. झालेले आहेत 13 आणि करायचे आहेत आता 12. योगेशच्या माध्यमातून पुढील बॉल फेकला जातोय. फुलटॉस. त्यावरती टोला लगावला सीमा रेषा लगत. झेल सुटलाय तिथे. झेल होणं अपेक्षित होतं. सहज सोपा झेल होता. अधिक कमी स्कोरिंगमध्ये केलेली खराब क्षेत्ररक्षेची ते मर्यादा आपल्याला पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि याही बॉलवरती तेच घडलं. तिथे धावा आल्या 2 आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 15 धावसंख्येवर. पाहूया हाईट फॅक्टर चेंडूमध्ये किती आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डेरवली, लिगल डेरवली. 2 धाबा इथे जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. धाबा झालेल्या आहेत त्या 15. अजूनही 10ची आवश्यकता आहे. 15 बॉल अजूनही शिल्लक आहे. 10ची आवश्यकता आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल लिजेंड खेळाडू योगेशला. पुढचा बॉल चांगला डिलिव्हर केला. जेवढा स्पीड होता ना तेवढा अचूकता होती चेंडूमध्ये. यॉर्कर लाईनचा बॉल होता त्यावरती फटका एक्झिक्यूट करता आला नाही. बॉल डॉट गेलाय. चेंडू झालेले आहेत ते मात्र 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावफलकावर धावा 15 आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. अंतिम 12 मध्ये पोहोचण्यासाठी सज्ज असणारा संघ नागझरी किंवा तलोजा मजकूर संघ. मात्र पाहूया गोलंदाजी तेवढीच चांगली धारदार होत पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा बॉल आता प्रीट. गोलंदाजीने गोलंदाजी चांगली केली आहे मात्र पायांवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत. बॉल आलाय नो बॉलचा इशारा. धाव 1 जोडली जाईल आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. आधी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी केली आणि त्यामध्ये ह्या बोनसच्या स्वरूपात धावा दिल्या जात आहेत. पुढील बॉल तेजससाठी. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फ्रीटवरती फटका मारू शकले नाहीत. अधिकचे डॉट बॉल पाहायला जरूर मिळालेत. 1 झेल सुटला. 2 धावा आल्या. 1 नो बॉल चेंडू सुद्धा आला. 3 धावा अतिरिक्त या धावा मात्र खूप महागात पडू शकल्या आणि धावसंख्या झाली ती मात्र 16 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. षटकातला हा शेवटचा बॉल. 11 बॉल आणि अजूनही आवश्यकता 9 धावांची आहे. 13 मध्ये 9 धावा. 4 जे बॉल आहेत ते अजून एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत कारण 18 मध्ये 14 करायच्या होत्या. त्यानंतर मात्र 13 मध्ये 9ची आवश्यकता. पुढचा बॉल ऑन साईडला भिरकावला. क्षेत्ररक्षक नाही. बॉल चालला एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. विजयाच्या समीप जाणारा तेजसच्या बॅटमधून आलाय दमदार फटका. चौकार. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपुरी आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व आपण पाहतोय. पर्व 5वा दमदार पर्वामध्ये अंतिम उद्याची रात्र दमदार असेल. भरपूर सामने जरूर आहेत मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचला सुरुवात होईल. त्यानंतर अंतिम सत्राचा घमासान आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र आजच्या रात्रीमध्ये टीम कोणती जाणार आहे अंतिम फेरीच्या रात्रीमध्ये येण्यासाठी
नक्कीच खानाव सज्ज आहे, यातून जिंकणारा संघ सज्ज आहे, त्यातून जिंकणारा संघ मात्र अंतिम 6 मध्ये पोहोचणार आहे. सागर आलेत गोलंदाजीला, मात्र धावा फार कमी राहिलेल्या आहेत. आता 12 मध्ये फक्त 5 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फार वेळेला असं पाहायला मिळतंय की जिथे जास्ती बॉल आहेत आणि कमी धावा रोखल्या गेलेल्या आहेत. कारण तेवढाच ॲडव्हान्टेज बेनिफिट आहे, कारण बालूराजे आहे दुसऱ्या बाजूने, तेजस्वी चांगली साथ देतोय. बालूराजेला फक्त 4 बॉल खेळण्यासाठी मिळालेले आहेत. त्याच्या बॅटमधून एक षटकार याला एक तिहेरीची धाव आली आहे आणि 11 धावा त्याच्या नावावरती लागलेल्या आहेत. मात्र अंतिम 12 मध्ये 5 करायचे असताना आता मात्र या धावा रोखायच्या आहेत सागरला. कशा प्रकारे गोलंदाजी होईल पाहिलं तर एका पटक्याचं काम आहे, मात्र गोलंदाजी तेवढी दर्जेदार जरूर केली. धावांचा पुरवठा फार कमी होता टीमकडे आणि हा बालूराजेच्या बॅटमधून विजयाचा षटकार आलाय. बालूराजेने विजय प्रस्थापित केलाय. टीम शिवशंभ तलोजा मजकूर अंतिम 12 मध्ये टीम खानाव टीम समोर खेळणार हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. दमदार खेळाचं प्रदर्शन बालूराजेने केलंय आणि मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे? जरूर आपण पाहत आहोत व्यासपीठावरती उपस्थित रामचंद्र शेठ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, विद्यमान उपसरपंच कानपोली ग्रामपंचायत, त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार आपण देऊया. चला